नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आजची रेमेडी खूप फायद्याची बघा, मी दाखवते तुम्हाला। इकडे आहे आवळा पावडर, मेथी आणि जास्वंदाची फुलं, कढीपत्ता, कांद्याची टरफलं, 2 बदाम आणि थोडंसं खोबरं, कढीपत्ता ह्या वस्तू आहेत। तर हे आपल्याला बनवायचं आहे आपल्या केसांसाठी। जर तुमचे केस पांढरे झालेले असतील आणि तुम्हाला मेहंदी लावायला वेळ नसेल तर ही रेमेडी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल आणि झटपट तुम्हाला वापरता येईल। तर हे जे सर्व साहित्य आहे हे मी छान असं भाजून घेतलं आणि बदाम पण भाजून घेतले। नंतर ते बदाम थोडंसं जाळून घेतले आणि ह्या वस्तूंमध्ये ठेवले। छान असे करपून द्यायचे सगळं। हे पूर्ण करपलेलं नाही, परत थोडंसं जाळून घेऊ आपण याला। कढीपत्ता आणि हे छान याची कोळसा होतो। हे बघा कसं झालेलं आहे कोळसा। यात कुठलं केमिकल वगैरे राहत नाही, त्यामुळे हे फायद्याचं ठरतं। त्याला छान बारीक वाटून घेतलं आणि हे बघा अगदी वस्त्रगाळ जी पावडर आहे ती तयार झालेली आहे। तर ती वस्त्रगाळ पावडर जी आहे ती एका छोट्या डब्यात भरून ठेवायची। बघा तयार झालेली आहे। असं बोटाला चरचरीत लागायला नको, खूप अशी महीन पावडर पाहिजे। आता ही तयार झालेली आहे वस्त्रगाळ, ही डबीत भरून ठेवायची आणि यामध्ये आता नंतर काय टाकायचं ते मी सांगते तुम्हाला। यामध्ये टाकायचं थोडंसं आपलं खोबरेल तेल, जे आपण नेहमी वापरतो पॅराशूटचं किंवा कुठलंही असो, पण शुद्ध खोबरेल तेल पाहिजे आणि थोडंसं टाकायचं। नंतर त्याला एका माचीसच्या काडीने किंवा कुठल्याही काडीने त्याला छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं। आता बघा हे असं काजळासारखं झालेलं आहे। तर आता कसं यूज करायचं ते मी सांगते तुम्हाला। तुम्ही बोटानेही करू शकता किंवा कापसाच्या साह्याने किंवा जे आपण कानामध्ये इयरबड्स टाकतो ना त्याने पण लावू शकता। जिथे जिथे जास्त तुम्हाला पांढरे केस दिसत असतील तिथे तिथे तुम्ही असं लावून घ्यायचं। हे तुम्हाला झटपट लावण्यासाठी उपयोगी आहे आणि केस पण एकदम असे पांढरे दिसत नाहीत। तर अशा पद्धतीने लावून घ्यायचं जिथे जिथे पांढरे केस झालेले आहेत आणि तुम्हाला त्याचा कुठलाही साईड इफेक्ट दिसणार नाही। बघा कसं दिसतंय, खूप छान रेमेडी आहे ही। तर बघा अगदी लाईट झाले केस आणि नंतर तुम्ही धुवून टाकू शकता जेव्हा दुसऱ्या दिवशी वापरून झालं असेल। आणि याला कुठलंच केमिकल नसल्यामुळे फायद्याचं आहे। तर कशी वाटली तुम्हाला? आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।